हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कसे आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण जो चॅप्टर शिकत आहोत त्याचं नाव आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. आणि ह्या चॅप्टरच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? तर आपण बघितलं फायलम हेमिकॉर्डाटा, विच इज द 9th फायलम ऑफ दिस चॅप्टर that we see in the classification. Characteristics of Hemichordata. The body of this animal is divided into three parts, that is proboscis, collar and trunk. The notochord or chordata is present in the proboscis only, and that's why these animals are called as hemichordates. They are found in marine water. They are deeply buried into the sand of marine water. They are unisexual, and some of these species are hermaphrodite. The examples of this phylum Hemichordatas are Balanoglossus and Sechanoglossus. That information, that characteristics we learn in the last lecture. Then the 10th phylum is phylum Chordata. In Marathi it is called as a Samaprushtarajju. All the animals which having notochord in their any phase of the life, any phase of the development, any part, all these animals are included in the chordata. This chordata is subdivided or having three subphylums: subphylum Urochordata, subphylum Cephalochordata, and subphylum Vertebrata. What are the characteristics of chordatas? Presence of notochord in any development phase. Second, presence of pharyngeal gill slit in any development phase. Presence of tubular spinal cord on the dorsal side of the body. And the fourth point was presence of heart on the ventral side of the body. Dorsal side means prishta bajus and ventral side means adhar bajus. So these were the characteristics of phylum Chordata. Then we also study about the subphylum Urochordata, Puchha Samaprushtarajju. The characteristics of this subphylum are: during the larval stage of this animal, they are swim in the water, and when they are settling down, they are converted into the adults one. Generally, these animals are hermaphrodite. हे उभयलिंगी आहेत. त्याच्यानंतर ह्यांच्यामध्ये जो नोटोकॉर्ड आहे, द नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ऑन द टेल रिजन. जेव्हा हे लार्वी स्टेजला असतात तेव्हा टेल रिजन मध्ये यांचा काय प्रेझेंट असतो? नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. आणि म्हणूनच यांना युरोकॉर्डाटा असं म्हटलं जातं, पुच्छ समपृष्ठरज्जू असं म्हटलं जातं. हे सगळं आपलं पाठीमागच्या लेक्चरला झालं होतं. आणि मग आजच्या लेक्चरला आपण काय बघणार आहोत? आपण बघणार आहोत उरलेले दोन सब फायलम. कोणाचे? कॉर्डाटाचे. सिफॅलोकॉर्डाटा आणि व्हर्टेब्रेटा. सिफॅलोकॉर्डाटा म्हणजे शीर्ष समपृष्ठरज्जू. काय आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स? प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. सब फायलम सिफॅलोकॉर्डाटा. संघ उपसंघ शीर्ष समपृष्ठरज्जू. These are small fish-like marine animals. हे माशांसारखे दिसणारे
समुद्रीय जलजीव, समुद्रीय प्राणी आहेत. सेकंड, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेंथ. यांच्या शरीरामध्ये जो नोटोकॉर्ड आहे, पृष्ठरज्जू आहे, हा शरीरभर असतो. थर्ड, फॅरिंग्स इज व्हेरी लार्ज अँड कंटेन गिल स्लिट. फॅरिंग्स म्हणजे ग्रसनी, ही खूप मोठी असते आणि ह्यालाच गिल स्लिट सुद्धा अटॅच असतात, म्हणजे कल्लविद्रे. These animals are unisexual. हे एकलिंगी आहेत. उदाहरणार्थ एम्फिऑक्सिस आणि सेफॅलोकॉर्डाटाचा जे एम्फिऑक्सिस आहे ते चित्र बघा, डायग्राम आहे ऑन युअर स्क्रीन. त्याच्यामध्ये नर्व कॉर्ड, चेतारज्जू, नोटोकॉर्ड, पृष्ठरज्जू, सेगमेंटेड मसल, त्याच्यानंतर ॲनस, गुदद्वार, इंटेस्टाईन, आतडे, लिव्हर, आणि त्याच्यानंतर फॅरेंजियल गिल्स, कल्लविद्रे. नोटोकॉर्ड हा बघा सुरुवातीपासून एंडिंग पर्यंत पसरलेला आहे, वरच्या साईडला, पाठीमागून आहे ना, डॉर्सल साईडला. सी. सो what are the characteristics of cephalochordata? These are the fish like small and marine animals. हे छोटे आहेत, माशांसारखे दिसणारे आहेत, हे समुद्रीय जीव आहेत, म्हणजे खाऱ्या पाण्यात असं आढळतात. त्याच्यानंतर यांच्या शरीरभर नोटोकॉर्ड असतो, फ्रॉम हेड टू टेल. एवढा जो त्यांचा पोर्शन आहे तिथपर्यंत यांचा नोटोकॉर्ड पसरलेला असतो. त्याच्यानंतर यांची जी ग्रसनी असते, फॅरिंग्स असतो, तो खूप मोठा असतो आणि त्यातच कल्लविद्रे म्हणजेच गिल स्लेट सुद्धा असतात. हे जे अॅनिमल्स आहेत हे युनिसेक्शुअल आहेत, म्हणजे मेल आणि फिमेल हे वेगळे वेगळे असतात. उदाहरण आहे यांचं एम्फिऑक्सिस. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ cephalochordata. Third subphylum of this chordata is vertebrata, म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी. What are the characteristics of vertebrata? Please again see on your screen. सबफायलम वर्टेब्रेटा, याला क्रॅनिएटा असं सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी. See the characteristics. Number 1, in this animal notochord is replaced by vertebral column. ह्या प्राण्यांमध्ये जो पृष्ठरज्जू आहे हा पाठीच्या कण्याने रिप्लेस केला जातो, बदलला जातो. म्हणजे यांच्या शरीरात नोटोकॉर्ड ऐवजी व्हर्टेब्रल कॉलम असतो, पाठीचा कणा असतो. इन दिस एनिमल हेड इज वेल डेव्हलप. या प्राण्यांचं जे डोकं आहे, हेड रिजन जो आहे हा खूप जास्त विकसित असतो. ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय क्रेनियम. यांचा शरीरातला जो महत्वपूर्ण अवयव आहे मेंदू, हा प्रोटेक्ट केलेला असतो क्रॅनियमने, म्हणजे यांना कवच असतं. जसं आपल्या मेंदू हा क्रॅनियमने कव्हर्ड आहे, हे ना, कवटी आहे त्याच्या भोवती, तसा हा कवटीनं तो बंदिस्त असतो. फोर्थ, एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजिनस और बोनी. यांचं एंडोस्केलेटन म्हणजे अंतःकास्ती, ज्याला आपण म्हणू, शरीराच्या आतमध्ये हाडांची रचना आहे, ही कास्तीमय असते, म्हणजे हाडांपासून बनलेली असते, हाडांचा सापळा, सांगाडा ज्याला आपण असं म्हणू. फिफ्थ, सम कॉर्डॅट्स आर जॉलेस. त्यांना ॲग्नाथा म्हणतात. जॉलेस म्हणजे जबडे विरहित, यांना ॲग्नाथा असं म्हटलं जातं. अँड व्हेअरॅज सम आर विथ जॉज. ज्यांना जबडे असतात त्यांना नॅथोस्टोमॅटा म्हणतात. जी सायलेंट येतं, नॅथोस्टोमॅटा. So, what are the characteristics of vertebrata? In this animal, notochord is replaced by the vertebral column. ह्या प्राण्यांच्या शरीरामध्ये जो नोटोकॉर्ड असतो तो बदलला जातो, तो डेव्हलप होतो. कशामध्ये? व्हर्टेब्रल कॉलम. व्हर्टेब्रल कॉलम म्हणजेच पाठीचा कणा. पाठीचा कणा ज्याच्याद्वारे आपण ताठ उभं राहू शकतो. आपण व्हर्टेब्रेटामध्येच येतो बरं, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या प्राण्यांमध्ये काय असतं, तर हेड जे आहे ते वेल डेव्हलप असतं. म्हणजे आतापर्यंतचे तुम्ही जेवढेचे जेवढे ॲनिमल्स पाहिले, जेवढेचे जेवढे फायलम पाहिले, त्याच्यामध्ये हेड हे अत्यंत प्रिमिटिव्ह लेवल किंवा हेड नसल्यासारखंच आहे. आता मात्र या कॉर्डाटाज मध्ये हेड जो रिजन आहे हा पर्टिक्युलरली व्हर्टेब्रेटामध्ये खूप जास्त डेव्हलप आहे. आणि हेड, त्यातला जो ब्रेन आहे तो क्रॅनियमने कव्हर्ड आहे, म्हणजे त्याला क्रॅनियमचं काय आहे, कवच बसवलेलं आहे. क्रॅनियमने तो प्रोटेक्ट केलं गेलेला आहे. जसं आपला मेंदू बघा, जो कवटीने आच्छादलेला आहे, कवटीचं संरक्षण आहे त्याला, अशा प्रकारे यांचा मेंदू असतो.
त्याच्यानंतर एंडोस्केलेटन म्हणजे आतमध्ये शरीरामध्ये हाडांची रचना, सांगाडा, सापळा असतो. ठीक आहे, यालाच कास्तिमय असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ह्या प्रकारामध्ये व्हर्टेब्रेटामध्ये काही प्राणी हे जबडे विरहित असतात, तशा प्राण्यांना ॲग्नाथा म्हणून ओळखलं जातं. आणि काही प्राणी ज्यांना जबडे असतात, जसे ह्युमन्स आपण आहोत त्याच्यामध्ये, ते नॅथोस्टोमॅटा म्हणून ओळखले जातात. ठीक आहे, तर ह्या आहेत कॅरेक्टरिस्टिक्स कशाच्या, व्हर्टेब्रेटाच्या म्हणजे पृष्ठवंशीय प्राण्याच्या. तर आफ्टर धिस मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चरला की हे जे व्हर्टेब्रेटा आहे ना, हे व्हर्टेब्रेटाचे 6 क्लास पडतात. देयर आर 6 क्लास इन व्हर्टेब्रेटा. हे व्हर्टेब्रेटा मधले 6 क्लास कोणते, त्याच्यामध्ये येतात सायक्लोस्टोमेटा, पायसिस, रेप्टिलिया, त्याच्यानंतर एम्फिबिया, त्याच्यानंतर मॅमल्स आणि एव्स, असे 6 क्लास त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, मग वन बाय वन आपल्याला ह्यांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. तर मग जास्त वेळ न दवडता आपण लगेच बघणार आहोत व्हर्टेब्रेटाचा पहिला क्लास. व्हर्टेब्रेटाचा पहिला क्लास तो म्हणजेच सायक्लोस्टोमॅटा, चक्रमुखी. ठीक आहे, बघा तुमच्या स्क्रीनवरती काय आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स. सबफाइलम व्हर्टेब्रेटा is divided into 6 classes. Number 1 class सायक्लोस्टोमॅटा. म्हणजेच याचा जो पहिला क्लास आहे तो आहे क्लास सायक्लोस्टोमॅटा. सायक्लोस्टोमॅटा चक्रमुखी. नंबर 1 these animals are jawless mouth. यांना जबडे नसतात, म्हणजेच तोंड आहे पण जबडा नाहीये. प्रोव्हाइडेड विथ अ सकर. सकर म्हणजे चुशीमुख, जे शोषण करण्याचं काम करतं, शोषून घेतं. जसं मच्छर बघा त्याचं सोंड खुपसतो, त्याच पद्धतीने यांना चूषक असतं. सेकंड, देअर स्किन इज सॉफ्ट अँड विदाउट एनी स्केल. यांचं शरीर हे मऊ असतं, याच्यावरती कोणत्याही प्रकारचे खवले नसतात. थर्ड, पेअर अपेंडेजेस आर ऍबसेंट. म्हणजे यांना पायांची जोडी नसते, थोडक्यात यांना पाय नसतात. त्याच्यानंतर फोर्थ, एंडोस्केलेटन इज कार्टिजिनियस. यांचं जे अंतरकास्ती आहे, कास्तिमय, तर हे कशा आहेत, कार्टिलिजिनियस आहे, म्हणजे हाडांपासून बनलेले आहे. आतमध्ये हाडांची रचना आढळते तुम्हाला. जसं मासे तुम्हाला माहितीये, जे नॉन व्हेजिटेरियन असतील, मासे खात असतील, तर त्या माशांच्या आतमध्ये हाडांची रचना असते बघा, तशी हाडांची रचना यांच्यामध्ये पण आहे. फिफ्थ, मोस्ट ऑफ एनिमल्स आर एक्टोपॅरासाइट्स. फॉर एक्झाम्पल पेट्रोमायझोन, मिक्झिन एक्सेट्रा. आता हे एक्टोपॅरासाइट म्हणजे बाह्य परजीवी आहे, दुसऱ्या एनिमलच्या शरीरावरती राहतात, ते मोठ्या मोठ्या एनिमल्सच्या, आणि त्यांच्या शरीराच्या वरती राहतात आणि त्यांच्या शरीरावरचं खाद्यपदार्थ हे ग्रहण करतात. पेट्रोमायझोन आणि मिक्झिन हे त्याची उदाहरणं आहेत. पेट्रोमायझोनची डायग्राम दिसतीये तुम्हाला, प्लीज सी. आय डोळे, सकर चुशीमुख, गिल स्लिट रेस्पिरेशन साठी, कल्लविद्रे, बॉडी, ही अशा प्रकारचं त्यांचं एकंदर स्ट्रक्चर आहे. काय आहे हे सायक्लोस्टोमॅटा. पहिला जो क्लास आहे या व्हर्टेब्रेटा मधला तो आहे सायक्लोस्टोमॅटा, चक्रीमुख. आता का बरं यांना असं म्हटलं जातं, तर यांचं जे शरीर आहे, शरीरामधला जो माउथ रिजन आहे हा जबडे विरहित आहे, जॉलेस आहे. त्या जॉलेसच्या ऐवजी यांना काय दिलेलं आहे, तर सकर दिलेलं आहे, म्हणजे चुशीमुख दिलेलं आहे, जे सक करण्याचं काम करतं. त्याच्यानंतर यांचं जे शरीर आहे हे सॉफ्ट आहे, विदाउट स्केल, म्हणजेच मऊ अशी यांची त्वचा आहे आणि यांच्या शरीरावरती कुठेही खवले नसतात. दे आर एक्टोपॅरासाइट. हे दुसऱ्या अॅनिमलच्या शरीरावरती राहतात. आणि त्याच्यानंतर ह्यांचं एंडोस्केलेटन कार्टिजिनियस आहे. आतमध्ये शरीरामध्ये हाडांची संरचना तुम्हाला आढळते, हाडांचं जाळं, सांगाडा, सापळा तुम्हाला आढळेल. त्याच्यानंतर हे जे आहेत यांना अपेंडेजेस नसतात, पेअर ऑफ अपेंडेजेस नाही आहेत. ठीक आहे, हे आहे कॅरेक्टरिस्टिक्स कशाच्या, सायक्लोस्टोमॅटाच्या. उदाहरणं आपण बघितली, पेट्रोमायझोन आणि मिक्सिन. ठीक आहे, तर ह्या डायग्राम, ह्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लिहायच्या आहेत. या लेक्चरला आपण इथं थांबणार आहोत. आजच्या लेक्चरला आपण बघितले कॉर्डाटाचे 2 सब फायलम जे आपले राहिले होते, सेफॅलोकॉर्डाटा आणि व्हर्टेब्रेटा.
आणि त्याच्यानंतर व्हर्टेब्रेटाचा पहिला क्लास आपण बघितला, तो होता कोणता? सायक्लोस्टोमॅटा. सगळेचे सगळे मुद्दे, कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लिहायच्या आहेत. आणि आपण भेटणार आहोत पुढच्या लेक्चरला उरलेले 5 फायलम घेऊन, 5 क्लासेस घेऊन. कशाचे? व्हर्टेब्रेटाचे. ठीक आहे, तर भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.